हे इकडून पाहू आपण. बघा बघ बघा बघ बघा बघ बघा बघ घ्या घ्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संत भगवान बाबा की जय. पुढे पुढे. अब्बा साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मार्को सेठ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. क्या मंगेश हो? चला फोटो घ्या. नाही नाही आधी या ना इकडे इकडे चल. हॅलो, सर्व जणांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर मारुतीच्या मंदिरावर येण्यास कृपा करावी. सर्व गावकऱ्यांना विनंती, आपण समोर येऊन बसावं. जे सदस्य आमच्या या सर्कलला मिळाला, मी बाकी गावाचं नाही सांगणार, पण तो माझ्या गावामध्ये किमान 2 ते 3 कोटीचे कामं या ठिकाणी रमेश पवार यांच्या माध्यमातून झालेले आहे. सर्वसामान्य सदस्य याची ताकद किती मोठी असते हे रमेश पवार यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिलेलं आहे. आज संजय साहेब शिरसाट हे पश्चिमचे आमदार असताना सुद्धा या ठिकाणी सिमेंट रस्त्यासाठी त्यांचा सुद्धा निधी खेचून आणणं ही साधी गोष्ट नाही. आज आपल्या समोर आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहे, शिवसैनिकांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. पवार जिल्हा प्रमुख छत्रपती संभाजीनगर शिवसेना तथा अडगाव बुद्रुक जिल्हा परिषदेचा माजी सदस्य. निवडणुकीबद्दल काय प्रतिक्रिया? हा अडगाव बुद्रुक गट हा शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे. या जनतेला सर्वांना माहिती आहे, इथे काही विकास झाला असेल तर ते शिवसेनेच्या माध्यमातून झालेला आहे. आणि येत्या काळामध्ये ह्या ठिकाणी शिवसेनेचे आम्ही दिलेले 3 उमेदवार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार आदरणीय संदीपान पाटील भुमरे साहेब असतील, पैठणचे आमदार आमचे नेते आदरणीय विकासबाबू भुमरे असतील,
संजय शिरसाट साहेब असतील यांच्या माध्यमातून जो विकास साधला गेला, विकास केला गेला, तर ह्या जनतेने उघड्या बघितलेला आहे. त्यामुळे आमचे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने ह्या गटामधून निवडून येणार आहेत. काही दुमत नाही, काही शंका नाही. आपली स्पर्धा कोणाशी असं वाटतं? ते आम्हाला तर स्पर्धा विचारच नाही आता, कारण जे 2-3 पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहेत, एका पक्षाने ते उमेदवार आहेत केलेले आहेत, दुसऱ्या पक्षाचे जे उमेदवार होते ते आमच्यासोबत आमचे असणे भाऊसाहेब पाटील देवकर आमच्यासोबत आल्यामुळे त्यांची ताकद, त्यांचे कार्यकर्ते हे आमच्या पक्षाच्या पाठीमागे असल्याकारणाने आमच्या समोर कुणीही स्पर्धक नाही. भाऊसाहेब लिंबाजी देवकर. मी शिवसेनेतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून जिल्हा परिषदेसाठी विजय मिळवणे. सर, आपला विकासाचा काय संकल्प? विकासाच्या संदर्भात सांगायचं झालं तर गावातील अंतर्गत रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असतील, पाणी पुरवठ्याच्या समस्या असतील, दुग्ध व्यवसायाच्या संदर्भामध्ये पशुवैद्यकीय दवाखाने असतील, त्यानंतर विजेची शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, लाईटची व्यवस्था, त्या सर्व संदर्भामध्ये आम्ही कामाच्या संदर्भामध्ये भूमिका घेणार आहोत. आपल्या एरियामधल्या मुख्य समस्या सध्याच्या परिस्थितीमध्ये मुख्य समस्या करणे तर गावातील अंतर्गत ड्रेनेज लाईन करणे अपेक्षित आहे व पाणी पुरवठ्याकडं अतिशय लक्षपूर्वक काळजी घेणे गरजेचं आहे. कारण पाणी पुरवठ्याची व्यवस्था आणि अंतर्गत रस्ते ही सर्वात मोठी समस्या सध्याच्या परिस्थितीत आहे. शेतकऱ्यांसाठी काय? शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळणे, रासायनिक खतांचा किंवा औषधांचा किंवा बियाणांचा पुरवठा होणे किंवा मग लागवडीसाठी किंवा सरकार गव्हर्नमेंटकडनं जे काही फॅसिलिटी उपलब्ध करून देणे असतील, सरकारकडनं अनुदान असतील, ते पूर्ण शेतकऱ्यापर्यंत पोहोचतील याच्याकडे सगळं लक्ष देणे, ह्या सर्व योजना शेतकऱ्यांसाठी आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो. महिला सुरक्षा संदर्भात सांगितलं झालं आम्ही शिवसेना संघटनेतर्फे आम्ही शिवसेनेच्या महिलांचे गट करून तसेच शिवसैनिक किंवा मग महिलांच्या अडचणी संदर्भात होणाऱ्या गोष्टींसाठी आम्ही एक संघटना आहे आमची शिवसेनेची, त्याच्या संदर्भामध्ये आम्ही ते काम करतो. बाबासाहेब तुकाराम राठोड पंचायत समिती गांधीली